राज्यात सध्या परतीच्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय। पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्यानं शेतकरी रडकुंडीला आलाय। नाशिकच्या येवल्यात पावसानं धुमाकूळ घातलाय। तालुक्यातील शेकडो एकरवरील मका पिकं नष्ट झाली। याच संदर्भात थेट शेताच्या बांधावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन किल्लारे यांनी। राज्यामध्ये परतीच्या पावसानं चांगला धुमाकूळ घातल्याचं चित्र आता सर्व राज्यामध्ये दिसतंय। नाशिक, संभाजीनगर, मराठवाडा, विदर्भ सगळीकडेच हा मुसळधार पाऊस पडतोय। मात्र नाशिकच्या पूर्व भागाला म्हणजे येवला तालुक्याला देखील या पावसानं चांगला तडाखा दिलेला आहे। 24 तासाहून अधिक काळ झालाय तरी हा पाऊस आता सध्या सुरू आहे आणि अनेक नदी नाल्या दुथडी भरून वाहत आहेत। त्यात अंदरसूल येथून वाहणारी कोळगंगा नदी असेल, हिनं पात्र सोडून दिलेलं आहे आणि अनेक बंधारे फुटल्यामुळं पाणी शेतात आलेलं आहे। आपण आता अंदरसूलच्या गवळी वस्ती येथील एका शेतामध्ये आहोत आणि या शेतात आपण पाहू शकतो हे मकाचं शेत आहे। कमरे एवढं पाणी या मकाच्या शेतामध्ये आल्यामुळं पीक तर हातातून गेलंय, मात्र नागरिकांचे देखील आता हाल होत आहे। नुकसान भरपाईची मागणी होते, कुठलेही निकष लावू नका, आता थेट मदत जमा करा अशी मागणी नागरिक करतायत। त्यामुळं सरकारने देखील आता अटी शर्ती न लावता थेट आता शेतकऱ्यांना मदतीचा हात देणं गरजेचं झालेलं आहे। त्यामुळेच शेतकरी आता सरकारच्या मदतीची अपेक्षा बाळगून राहिलेले आहेत। सुदर्शन किल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।